पुन्हा नोकरीत आला नसता तर महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक कटू प्रसंग टाळता आले असते. वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती. वाझेला नोकरीत घेण्याबाबतीत अनिल देशमुख यांचा संबंध नव्हता. काय समजायचं? काल नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन जोरदार पद्धतीनं झालं. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्या पुस्तकाचं स्वागत करायला पाहिजे. जे त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षात नव्हते तेच या पुस्तकासंदर्भात मला जास्त बोलताना दिसत आहेत. त्यांना कोणतेही संदर्भ माहीत नाहीत. 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी काय घडलं या संदर्भात त्यांच्याकडे माहिती नाही. तेव्हा गोपीनाथराव मुंडे होते, प्रमोद महाजन असतील, एकनाथराव खडसे असतील, सूर्यभान वहाडणे होते आणि आताचे काही लोक तेव्हा मातोश्रीच्या बाहेरच्या झाडाखाली उभे राहत होते. त्यांना आतल्या अनेक घडामोडी माहीत नाहीत. पण हा तुम्ही जो विषय सांगताय तो अत्यंत अलीकडचा आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक विषयावर मी माझं मत व्यक्त केलं पाहिजे असं नाही. संबंधित व्यक्तीला सेवेत घेण्यासंदर्भात एक शासकीय निर्णय झाला, त्याशिवाय ती व्यक्ती येणार नाही. पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त त्यावेळेतले असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांच्या शिफारशीशिवाय ते सेवेत येऊ शकत नाहीत. हे साधारण माझं त्या संदर्भातलं ज्ञान आहे. आणि तो शासकीय निर्णय असल्यामुळे आणि माझा शासनाशी तसा संबंध नसल्यामुळे त्याच्याविषयी मी आता मत व्यक्त करणं बरोबर नाही. पण ही त्रोटक माहिती मी दिलेली आहे. मला जे माहीत होतं ही त्रोटक माहिती दिली. जर मला पूर्ण माहिती द्यायची असती तर मी त्यात लिहिलं असतं ना. मी सविस्तर जसे इतर विषय लिहिले तसे मी लिहिले असते. पण सचिन वाझे सेवेत येऊ नये पुन्हा, सचिन वाझेंना मी चांगल्या प्रकारे ओळखत होतो. ते नोकरीत येऊ नयेत किंवा त्यांना घेतलं जाऊ नये यासाठी मी स्वतः शरद पवारांना भेटलो होतो. तेव्हा तिथे अबू आदमी होते जे साक्षीला अगदी म्हणाल आता ते परत विचारतील काही लोक. मी स्वतः माननीय पवार साहेबांना तेव्हा सांगितलं की साहेब हे थोडंसं गडबडीचं होऊ शकेल. पण मला वाटतं तोपर्यंत निर्णय झाले होते, बरेचसे निर्णय झाले होते. ठीक आहे, जाऊ द्या आता काय. नाही, पण राऊतसाहेब, सचिन वाझे यांची पोलीस दलातली कारकीर्द वादग्रस्त होती. ख्वाजा इद्रुस प्रकरणात ते वादात होते. त्यानंतर निलंबित असताना ते शिवसेनेत IT सेलचे प्रमुख होते. फडणवीस शिवसेना भाजप सरकार जे 2014 ते 2019 होतं, ज्यात फडणवीस गृहमंत्री मुख्यमंत्री अशा दोन्ही जबाबदाऱ्या होत्या. उद्धव ठाकरे हे त्यांना फोर्समध्ये घेण्यासाठी आग्रही होते मला माहिती नाही. फडणवीसांनी त्यांना नकार दिला. मला या आपत्कालीन परिस्थितीत 2019 नंतर कोविडच्या परिस्थितीत त्यांना घेतलं गेलं. तुम्ही जे म्हणता आहात की समजा सचिन वाझेंना नोकरीत नसतं घेतलं किंवा त्यांना नाही घेण्यात आलं असतं तर काही महाराष्ट्रातले कटू प्रसंग टाळता आले असते. पोलीस आयुक्तांच्या शिफारशीशिवाय एक PSI नोकरी देऊ शकत नाही, एवढंच मला माहिती आहे. त्याची कोणीतरी पोलीस खात्यातून शिफारस केलेली आहे आणि त्यानंतर ते आलेले आहेत. सरकारने ते रोखायला पाहिजे, तेवढंच मी म्हणतो. सरकारनं ती फाईल थांबवायला पाहिजे होती. आणि मी गृहमंत्री नव्हतो किंवा मी मुख्यमंत्री नव्हतो, त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी आता बोलणार नाही. राऊतसाहेब, आणखी काही विषय आहेत देश आणि महाराष्ट्राच्या संदर्भात, विशेषतः ऑपरेशन सिंदूर संदर्भातले, की ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी भारतीय खासदारांचं, सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ हे परदेशात विविध देशांमध्ये UN वगैरे जाणार आहे आणि तिथे ती भूमिका मांडणार. त्यात काँग्रेसचे शशी थरूर यांची नियुक्ती वादात सापडलेली आहे. काँग्रेस नेत्यांनी शशी थरूर यांचं जे नाव सरकारने त्यात टाकलेलं आहे त्यावर आक्षेप घेतलेला आहे. मुळात या संपूर्ण शिष्टमंडळामध्ये सगळ्यात नंबर 1ची व्यक्ती कोण असेल तर ती शशी थरूरच आहे. शशी थरूर
यांनी युनायटेड नेशनमध्ये असिस्टंट सेक्रेटरी जनरल म्हणून काम केलं आहे. उत्तम काम केलं आहे. पण आता हा विषय भारतीय जनता पक्षानं राजकीय केला. हा विषय त्यांनी राजकीय केला आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची खाज आहे. आता तुमच्या महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत ना, एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत. आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार आहेत? मी काय मांडणार काय? दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती. हे माझं मत मी तुम्हाला सांगतो. विरोधी पक्षानं 2 प्रमुख मागण्या केलेल्या आहेत. पहिली मागणी आहे ती म्हणजे विशेष अधिवेशन घ्यावं. काश्मीर प्रश्न आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भात एक विशेष अधिवेशन घ्यावं, ही प्रमुख मागणी विरोधी पक्षाची आहे. तुम्ही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे चर्चा करायला किंवा चर्चा घडवायला तयार नाही. आणि दुसरी जी मागणी आहे की प्रेसिडेंट ट्रम्प आणि भारतामध्ये असं काय डील झालं या सगळ्या प्रकरणात त्याची आम्हाला माहिती मिळावी, ती तुम्ही द्यायला तयार नाही. आणि तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतं. हे सदस्य ठरवले कोणी? तर किरण रिजिजूंनी. किरण रिजिजू कोण? संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतावळ्यातली नावं काढलेली दिसत आहेत. आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना? यात तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला? या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला? यात RJD दिसते का तुम्हाला? मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जातं आहे हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता? शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा 1 सदस्य तरी जास्त आहे ना. मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे. आमचे सदस्य जास्त आहेत. याचा अर्थ तुम्ही इथे सुद्धा राजकारण करताय. याची हे वराड पाठवायची सरकारी खर्चानं तशी गरज नव्हती. हे वराड निघालेलं आहे कुठे युरोपला, कुठे आफ्रिकेला. काय करणार जाऊन? परदेशामध्ये आपल्या वकिला ते आहेत ना, हाय कमिशनर आहेत ना, ते हे काम करतायत. मग गरज काय? उगाच आपलं याचा तुम्हाला कळत नाही. तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय. जगात तुम्ही जे घेऊन चाललेत प्रश्न, याचा अर्थ प्रधानमंत्री कमजोर आहेत. 200 देश फिरले, एकही देश पाठीशी उभा राहिला नाही, म्हणून तुमच्यावरती ही नौटंकी करण्याची गरज आली. राऊत साहेब, तुम्ही म्हणताय की या विषयाचं राजकारण केलं जात आहे. ज्यात काँग्रेसचे शशी थरूर आहेत, तसे NCP शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आहेत. खरं तर NCP अजित पवार गट हा NDAत आहे. असं असताना त्यांचा खासदार न समावेश करता शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे. हो, पण आमचे कुठे आहे? आमचे 9 खासदार आहेत. हो, पण या माध्यमातून काही आमचे 9 खासदार आहेत. नाही तुम्हाला दिसतंय का? कारण अलीकडच्या काळात BJP आणि NCP शरद पवार गट हे एकत्र येणार, पवार किंवा सुप्रिया सुळे भाजपबरोबर जाणार, अशा अनेक चर्चा. खरं म्हणजे जे बळ मिळतं आहे का की सुप्रिया सुळे इंडिया ब्लॉकचे जे सदस्य झाले आहेत त्यांनी या वराडावर बहिष्कार टाकला पाहिजे. तुम्ही सरकारच्या ट्रॅपमध्ये सापडताय. सरकारने जे गुन्हे आणि पाप केलेलं आहे बरं का, त्याची वकिली करायला तुम्ही चाललेला. तुम्ही देशाची वकिली करायला चाललेलं नाही. दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्याची क्षमता निर्माण झालेली असताना प्रेसिडेंट ट्रम्पनी एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर करून पाकिस्तानच्या दहशतवादाला मोकाट सोडलं. हे तुम्ही जाऊन सांगणार आहात? विचारा प्रश्न. प्रेसिडेंट ट्रम्पला मध्यस्थ करण्याची गरज का भासली, त्याला कोणी आमंत्रित केलं, हा प्रश्न तुम्ही वॉशिंग्टनला जाऊन विचारणार आहात का? तर तुम्ही जा. देखिए, भारतीय जनता पार्टी इस मामले में भी राजनीति कर रही है. ये ठीक नहीं है. आपको अपोजिशन का समर्थन भी चाहिए,
और आप अपोजिशन में स्प्लिट भी करना चाहते हो इस मामले में। ये बहुत ही गलत बात है। सबसे पहले इस प्रकार का डेलीगेशन भेजने की ज़रूरत नहीं थी। क्या ज़रूरत थी? अपोजिशन ने एक मांग की थी स्पेशल सेशन कश्मीर और ऑपरेशन सिंदूर पर, वो आप नहीं करने जा रहे। वो सेशन होने के बाद आपको भेजना चाहिए था, लेकिन आप अपने मर्जी के जो एमपीज है उसका एक डेलीगेशन बनाकर भेज रहे हो। शिवसेना के 9 मेंबर हैं लोकसभा में। हमको किसी ने पूछा नहीं कि लोकसभा में से किसी को आप भेजना चाहते हैं क्या। तृणमूल कांग्रेस के लगभग 35 मेंबर्स हैं, समाजवादी पार्टी के 40 मेंबर हैं, लालू प्रसाद जी के भी 4 या 5 मेंबर्स हैं। आप ऑल पार्टी डेलीगेशन की बात करते हो ना, तो आप सबको लेना चाहिए। हमारी दूसरी मांग ये थी कि ऑल पार्टी डेलीगेशन कश्मीर में लेके जाइए। ऑल पार्टी डेलीगेशन आप ना सेशन ले रहे हो स्पेशल, ना ऑल पार्टी डेलीगेशन को हमको कश्मीर में लेके जा रहे हो, लेकिन विदेश घुमा रहे हो एमपीज को। क्या करेंगे जाकर? इस इशू का आप अंतर्राष्ट्रीयकरण करना चाहते हो। इजराइल और गाज़ा का युद्ध चल रहा है। प्राइम मिनिस्टर नेतन्याहू ने हमारे यहाँ डेलीगेशन नहीं भेजा है, या अमेरिका में या विश्व में डेलीगेशन नहीं भेजा है। जेलेंस्की ने डेलीगेशन नहीं भेजा है ऑल पार्टी, या पुतिन ने। ये कब से क्या कर रहे हैं लोग? हाँ, ये क्या नौटंकी चल रही है? शरद पवार गुट की नेता सुप्रिया सुले ये भी इस डेलीगेशन में शामिल है। आपको क्या लगता है हाल ही में जो राजनीति हो रही है? इसी सवाल को डीएमके है जिनका एक है, एकनाथ शिंदे का जो नाराजगी चालू है, शिकायत शुरू हुआ है, कहीं ना कहीं छोटे नंबर से उसको ज्वाइन करने की कोशिश। देखिए, ये एक टूरिज्म प्रोग्राम चल रहा है ऑपरेशन सिंदूर के नाम पर, टेररिज्म के नाम पर। हाँ, ये टूर एंड ट्रैवल कंपनी खोल दी है। अभी ज़रूरत नहीं है। 2 मांगे हैं ना हमारी, स्पेशल सेशन और ऑल पार्टी डेलीगेशन टू कश्मीर अंडर लीडरशिप ऑफ गवर्नमेंट। ये आप पूरा नहीं कर रहे हो, और अचानक से ये उसको दो, उसके दो, उसको एक पकड़कर आप विदेश यात्रा कर रहे हो। मोदी ने अब तक इतनी विदेश यात्रा की, वो फेल हो गए। उसका मतलब मोदी जी की विदेश यात्रा करोड़ों रुपए खर्चा हो गए, वो फेल हो गई। या आप बताइए ना, आपने क्या किया? फिर एक देश भी आपके साथ खड़ा नहीं रहा, प्रधानमंत्री जी के साथ, तो ये जाने से क्या होगा हमारे लोग? साहब, मेरा फिर भी एक स्पेसिफिक सवाल है। एनसीपी शरद पवार गुट की नेता सांसद सुप्रिया सुले इस डेलीगेशन में है, हालांकि जो अजीत पवार गुट है उनके सांसद इस डेलीगेशन में है नहीं। क्या राजनीति हो रही है? सुप्रिया सुले, शरद पवार, ये बीजेपी उसमें मैं राजनीति नहीं देख रहा हूँ। अजीत पवार गुट का एक ही एमपी है, एक ही एमपी है, और पवार साहब के 8 एमपी है। करेक्ट, 8 एमपी है ना उनके। तो 8 एमपी के हिसाब से सुप्रिया जी को ये न्योता मिला है, लेकिन हमारे 9 एमपी है, लेकिन हमको न्योता नहीं मिला है। हमारे पास सरकार का ना लेटर आया है ना फ़ोन आया है। हमको पूछना चाहिए, तृणमूल कांग्रेस को पूछना चाहिए, अखिलेश यादव जी से बात करनी चाहिए, तेजस्वी यादव जी से बात करनी चाहिए। आप नहीं कर रहे हो। आपके मर्जी के मुताबिक आपने चयन किया है। आपने मराठी प्रतिक्रिया में कहा कि इंडिया ब्लॉक को एक्चुअली इस डेलीगेशन में से बाइकआउट करना। नहीं, सरकार को सवाल पूछना चाहिए, ज़रूरत क्या है। सबसे पहले स्पेशल सेशन की बात की थी, वो कर लीजिए, और बाद में ऑल पार्टी डेलीगेशन जो है कश्मीर में लेके जाने की बात है वो पूरी करिए। बाद में हम देख लेंगे आराम से किसको जाने। प्रधानमंत्री खुद लेके जाए डेलीगेशन अमेरिका में, उनके फ्लाइट में, जो स्पेशल फ्लाइट है उसमें ऑल पार्टी डेलीगेशन आप खुद लेके जाइए, कोई प्रॉब्लम नहीं है। चलिए, थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।